आलमच्या पट्टीवरती धावसंख्या जोडावी लागेल. लक्ष्य परिपूर्ण मात्र बनवायचं आहे. त्याच लक्ष्यावरती मात्र चालायचं आहे. इतिहास को पलट कर चल, हर हाल में चलना सीख, मैदानाच्या आतमध्ये दौडणं सीख, मैदानाच्या आतमध्ये जर मात्र यावेळेस विजय मात्र मिळवायचा असेल तरी लक्ष्य अशा प्रकारच्या पटक्या मात्र खेळावं लागतील. पटक्या मात्र पाहायला ते प्रेक्षक वर्ग चेंडू सांभाळायचा. चेंडू मात्र यावेळेस चालतोय. जरूर पाहिजे तर चेंडूवरती पटका येतो. आजच्या दिवसामध्ये दुसरा षटकार जमा दुसरा पाहायला तर चेंडू मात्र यावेळेस जरूर पाहिजे तरी डीप मिड विकेट ऑन साईडच्या डोक्यावरून चेंडू मात्र फेकून दिला. सीमा रेषा पलीकडे षटकार. काहीतरी 3 चेंडूचा डाव मात्र जरूर कसं पाहायला ते पडणार. पुढील चेंडू मात्र असेल पुन्हा एकदा यावेळेस बॅटिंग मार्क होती तयार. पटका पहिला चेंडू मात्र पहिला चेंडूवर कारण मैदानाच्या आतमध्ये आपण उतरतो विश्वासाच्या बळावरती दुर्दम्य सामर्थ्यावरती मैदानाच्या आतमध्ये उतरतो आणि त्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावरती आपण जरी मात्र खेळ करत असतो. चेंडूवरती जरी मात्र यावेळेस बॅट सुटले परत यावेळेस सेट मात्र आपण पाहिजे रेस मात्र लागली जाते परत यावेळेस देखील मात्र यावेळेस पाहिजे झेल मात्र दिशेमध्ये पळायचा एका दिशेमध्ये चालायचा एका दिशेमध्ये थांबायची नाही परत थेट मात्र यावेळेस पोहोचायचा आहे लक्ष्यावरती. अशा प्रकारे रेस पाहिजे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा पुढे केली जाते. चेंडूवरती जर मात्र पाहिजे पुढील चेंडू देखील पडला जातो यावेळेस माणिक पुन्हा एकदा तयार. पटकावून चाला पटकावून यावेळेस देखील चेंडू मात्र पाहायला मिळते. जर मात्र आपण पाहिजे चेंडू मात्र सावरीच्या झाडावरती आपण मात्र चेंडू मात्र काट्यावरून पडतोय. चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय. पुन्हा एकदा आपण मात्र चेंडूवरती षटकार येतोय. पटका दमदार येतोय. पटक्यावरती जर पात्र यावेळेस माणिक याच्या बॅट मधून पटक्यात दमदार येतोय. पटक्यावरती जर मात्र यावेळेस ताकद लावली त्या ताकदीवरती जर मात्र परिपूर्ण मात्र यावेळेस समोरच्या दिशेमध्ये टाउन द ग्राउंड चेंडू मात्र षटकार आला होता. पुढील चेंडूवरती पटक्यात जर मात्र यावेळेस चढवा बॅटने करायचा प्रयत्न चांगला आहे परंतु यावेळेस कॉल येतोय पंच मिस्टर किरण यांचा कॉल येतोय की षटक होतोय समाप्त. टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय 4 षटकानंतर आपण पात्र धावसंख्या लागली जाते 38 अंकावरती. 39 अंकावरती धावसंख्या लागली जाते टीम करंजाळी संघ. 12 चेंडूचा डाव शिल्लक. 12 चेंडूचा डाव मात्र देखील मात्र डॉट डिलिव्हरी चेंडू मात्र जमा होतोय. स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचा एक प्रयत्न मोठा करावा लागेल. त्या स्ट्राईकवरती थांबावं लागेल. माणिक या पाठीला कारण पाहिजे तर नक्कीच चांगल्या प्रकारचे कनेक्शन आणि चांगल्या प्रकारचे पटके देखील मात्र मारत असताना पाहायला मिळते. माणिक हा बॅटर आहे. पाहिजे तर पुढील चेंडूकडे जाऊया. जरी मात्र 5 षटक पाहायला मिळतंय. बॅटिंग मार्गावरती पुन्हा एकदा तयार. माणिक बॅटर आपल्याला पाहतो बॅटिंग मार्ग यावेळेस दाखल असतात पट्टीवरती पडला जाणारा पुढील चेंडू मात्र यावेळेस फील्ड मध्ये बदलाव केला जातो. यावेळेस पाहायला मिळतंय काव कॉर्नरला उभा क्षेत्रशी दाखल असताना आपण पाहतो यावेळेस जर मात्र उभा दाखल असेल पायथर पडला जाणारा पुढील चेंडू यावेळेस देखील मात्र पाहायला तर बॅटिंग मार्गावरती फलंदाज तयार. पटका नाही चेंडू हलकासा वाईटच्या दिशेमध्ये जातो. ऑप्शनच्या बाहेर मात्र पडतोय. त्याच दिशेमधून पायथर चेंडूवरती यावेळेस अवंतर दाबेची मात्र भर पडली जाते. चेंडूवरती मात्र पाहायला मिळते चेंडू वाटच्या दिशेमध्ये जातोय. त्याच वाटच्या दिशेमधून चेंडू मात्र यावेळेस मात्र नव्यामध्ये टाकावं लागेल. सुप्परीत्या वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. नदीचं पाणी खळखळा वाहतंय. वाहताना म्हणतंय खेळायला चला गवताचं पात वाऱ्यावरती डोलतंय. डोलताना म्हणतंय खेळायला चला निळं निळं पाखरू आकाशामध्ये उडतंय. आकाशामध्ये उडत असताना चेंडू देखील मात्र यावेळेस गिरकी घेतोय. चेंडूवरती मात्र पाहायला मिळतंय. चेंडू मात्र यावेळेस षटकार जातोय. षटकार जातोय. 6 धावा येत आहे. जर मात्र पाहत माणिकाच्या दिवसामध्ये जर मात्र परिपूर्ण मात्र आक्रमकता परिपूर्ण फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि परिपूर्ण मात्र फलंदाजी मात्र मार्क करत असताना यावेळेस जर मात्र षटकार देखील मात्र पुन्हा एकदा येतोय. 6 धावा जोडल्या जातो या चेंडूवरती. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. 47-47 या अंकावरती धावसंख्या पाहायला लागली जात असताना पाहायला मिळते आपल्याला पुढे चेंडू मात्र पडले जात मात्र 2 चेंडूचा डाव मात्र शिल्लक आहे. पुन्हा एकदा चेंडू चेंडू मात्र चेंडू मात्र पिचकून दिलाय. चेंडूवरती मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा तलवारीचा वार मात्र पिकात जाणार नाही. उठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भेटला करतो वंदन शिवबा संभाजी राजाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा चावा पुन्हा एकदा मारतोय. 6 धावा यावेळेस चेंडूवरती मात्र 6 धावा येते. जर मात्र पात्र चेंडूवरची आक्रमकता पुन्हा एकदा मारिकाच्या बॅटमध्ये पाहायला मध्ये पुन्हा एकदा षटकार येतोय. या आसमा का इशारा ऐकल का सूरज तुम्हारा है तेरे हर वार का पलटवार में पर शिल्लक असताना पाहतरी यावेळेस 56 धावा. बॅटिंग मार्क होती पुन्हा एकदा माणिक यावेळेस बॅटिंग मार्क होती तयार. हातामध्ये तलवार आहे. डोळ्यामध्ये अंगार आहे. अंगामध्ये तेट मात्र पावर आहे आणि पावर मात्र